नमस्कार, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, धक्कादायक बातमी पंढरपुरातून समोर आली आहे. पंढरपुरामध्ये पोषण आहारामध्ये मृत बेडूक आढळलेले आहेत. कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार आहे. बेडकाचं मृत पिल्लू हे पोषण आहारामध्ये सापडलंय. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनानं अनेक योजना राबवल्यात. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली जाते. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय की काय, अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसतीये. या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मेलेले किडे आढळले होते, परंतु त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केलं. आठवडाभरातच आता हा नवीन प्रकार समोर आलाय. लहान मुलांना देण्यात येणारा खाऊ 4 महिन्यांपूर्वी शाळेत आला होता. म्हणजे हे बेडकाचं पिल्लू किती महिन्यांपूर्वी मरून पडलं असेल याचा विचार न केलेलाच बरा. शासनानं यावरती त्वरित कारवाई करावी अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंगणवाडीतील पोषण आहार आणि त्याचा दर्जा याबद्दल प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जातात. यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.